Jai Sri Krishna, Jai Hare Krishna, Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Rama Ram, Hare Krishna, Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Radha Govinda, Radha Govinda, Jaya Gaura Nitai, Gaura Nitai, Jaya Gaura Nitai. Prabhupada, Prabhupada, Jaya Jaya Prabhupada.
श्री हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय। बोल हरि बोल, बोल हरि बोल, मन रे आनंद भाई बोल हरि बोल। मनेरा आनंद भाई बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। जनमे सुखे बोल हरि बोल। जनमे सुखे बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। मानव जन्म पे भाई बोल हरि बोल। मानव जन्म पे भाई बोल, मानव जन्म पे भाई बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। सुखे थाको दुखे थाको बोल हरि बोल। सुखे थाको दुखे थाको बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। संपदे विपदे भाई बोल हरि बोल। रहे ठाको वाले ठाको बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। कृष्ण कृष्णेर संसार थाकी बोल हरि बोल। सत्संग छाड़ी भाई बोल हरि बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल। वैष्णव चरण पड़ी बोल हरि बोल। गौर नित्यानंद बोल, गौर नित्यानंद बोल। गौर गदाधर बोल, गौर गदाधर बोल। गौर अद्वैता बोल, गौर अद्वैता बोल। बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल, बोल हरि बोल।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितां येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवा साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घायते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदिनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यईश्वरम्। हरे कृष्णा। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्रुवच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर हा वाढदिवस करण्याचा जो पद्धती आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे की भगवंताचं भजन कीर्तन करून भगवंतांच्या भक्तांची सेवा करून त्यांना प्रसाद खाऊ घालून या प्रकारे आशीर्वाद प्राप्त करणं वास्तविक जन्मदिवस साजरा करण्याचं लक्षण आहे। तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला जीवन जगण्याची पद्धती जी शिकवली आहे ते आपल्याला प्रत्येक क्षणाचा भास झाला पाहिजे की मी काहीतरी जीवनात प्राप्त केलंय। भौतिक नाही, आध्यात्मिक। सगळ्यांना भौतिक काहीतरी प्राप्त केल्याचा अभिमान असू शकतो, पण भगवंताच्या भक्तांना मी प्रत्येक दिवशी काहीतरी माझ्या बँकेमध्ये डिपॉझिट करत चाललेलं आहे, काहीतरी प्राप्त करत चाललेलं आहे।
आणि भगवंतांशी माझा जो संबंध आहे तो संबंध दृढ होत चाललेला आहे, भगवंताचं विस्मरण होत नाहीये। ही जी पद्धती या अनेक अशा कार्यक्रमामधून भगवंतांच्या सानिध्यात भगवंताच्या जवळ वास करणं आहे की नाही, तर ह्यालाच म्हणतात की भगवत भक्ती। तर मी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 17वा श्लोकवरती आज बोलणार आहे। माझ्या मागे म्हणता येईल का नाही माहीत नाही, पण श्लोक ऐका आणि समजून घ्या। आपूर्यमाणं अचलं प्रतिष्ठं समुद्रमापं प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रवशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति स कामकामी। अपूर्यमाणं अचलं प्रतिष्ठं समुद्रमापं प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रवशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। अपूर्यमाणं अचलं प्रतिष्ठं समुद्रमापं प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रवशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। तर मी मुद्दामून शेवटचा श्लोक घेतला, ह्याच्या सगळं सार आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायातलं। तर याच्यामध्ये म्हणतात की जो मनुष्य ज्याच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्रामध्ये अव्याहतपणे प्रवेश करतायत, त्याचप्रमाणे ज्या मनुष्याच्या मनामध्ये इच्छारूपी नदी प्रवेश करतायत, खूप इच्छा आहेत ना, अनेक इच्छा आहेत, त्या प्रवेश करतायत, पण असा मनुष्य या इच्छामुळे विचलित होत नाही। तो कसा असतो की ज्याप्रमाणे सागरामध्ये नद्या मिसळतायत पण सागराला कधी भरती येते का, ओहोटी येते का, नाही येत, सागर एकदम शांत असतो। त्याप्रमाणे जो मनुष्य अशा इच्छारूपी नद्यांचा मनामध्ये प्रवेश होताना सुद्धा विचलित होत नाही, शांत असतो, तो मनुष्य भगवंतांची कृपा प्राप्त करतो। तर तात्पर्य मी वाचणार, मग पुन्हा बोलूया आपण। यद्यपि विशाल सागर में से जल रहता है, किंतु वर्षा ऋतु में विशेषतः यह अधिकाधिक जल से भर जाता है, तो भी सागर उतने पर ही स्थिर रहता है, न तो वो विक्षुब्ध होता है। दूसरा अध्याय 17वां श्लोक, और न तट की सीमा का उल्लंघन करता है। इसी स्थिति, यह स्थिति कृष्ण भावनावित व्यक्ति की स्थिति है। जब तक मनुष्य शरीर है तब तक इंद्रिय के लिए शरीर की मांगे बनी रहेगी, किंतु भक्त अपनी पूर्णता के कारण ऐसी इच्छाओं से विचलित नहीं होता। कृष्ण भावनावित व्यक्ति को किसी वस्तु की आवश्यकता नहीं होती, क्योंकि भगवान उसकी सारी आवश्यकताएं पूरी करते हैं। अथवा सागर के तुल्य होता है, क्योंकि भगवान उसकी सारी आवश्यकताएं पूरी करते रहते हैं। अथवा सागर के तुल्य होता है, अपने में सदैव पूर्ण। सागर में गिरने वाली नदियों के समान इच्छा उसके पास आ सकती है, किंतु वह अपने कार्य में स्थिर रहता है और इंद्रिय की इच्छा से रंच भरे विचलित नहीं होता। कृष्ण भावनावित व्यक्ति का यह प्रमाण है, इच्छाओं के होते हुए भी वह कभी इंद्रिय के लिए उन्मुक्त नहीं होता, क्योंकि वह भगवान की दिव्य प्रेम भक्ति में तुष्ट रहता है। अथवा समुद्र की भांति स्थिर रहकर पूर्ण शांति का आनंद उठा सकता है। किंतु दूसरे लोग जो मुक्ति की सीमा तक इच्छाओं की पूर्ति करना चाहते हैं, फिर भौतिक सफलताओं का क्या कहना, उन्हें कभी शांति नहीं मिल पाती। कर्मी, मुमुक्षी तथा वे योगी सिद्धि के कामी हैं, ये सभी अपूर्ण इच्छाओं के कारण दुखी रहते हैं, किंतु कृष्ण भावित पुरुष भगवत से में सुखी रहता है और उसकी कोई इच्छा नहीं होती। उसका वह तो तथाकथित भवबंधन से मोक्ष की भी कामना नहीं करता। कृष्ण के भक्तों को कोई भौतिक इच्छा नहीं रहती, इसलिए पूर्ण शांत रहते हैं। तर आपण सगळेजण आध्यात्मिक सुखाच्या किंवा परम शांतीच्या प्रयत्नात आहोत। सगळ्यांना या जगामध्ये खूप पैसा दिला, खूप गाड्या दिल्या, खूप घरं दिले, पण जीवनात शांतीच नाही, तर कोणाला जीवन जगा वाटेल का? नाही वाटणार। खायचे पदार्थ भरपूर आहेत, पण जीवनामध्ये सुखच नाही, आनंदच नाही आहे। खायचे पदार्थ काही करणार नाहीत, कपडे लत्ते काही करणार नाहीत, गाड्या घोड्या काही त्याला कामाला येणार नाही। पण जर माणसाकडे आवश्यकतेपुरता असेल आणि त्याच्याकडे
अंतरात शांती असेल, सुख असेल, तर त्याला त्या गोष्टींचं वाटेल का की मला आणखी थोडं काहीतरी बाहेरचं पाहिजे होतं? असं वाटणार नाही. तो म्हणेल भगवंताने मला शांती सुख दिलं ना, बस. माझ्या जीवनात कटकटी नाही आहेत, माझ्या जीवनात त्रास नाही आहे, माझ्या जीवनात संघर्ष नाही आहे. तर भौतिक जीवनाचं सूत्र काय शांतीचं? तर भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 5व्या अध्यायात सांगतायत, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. 3 गोष्टी जो जाणतो, भगवान श्रीकृष्ण हे भोगतायत. सगळ्या भौतिक गोष्टींचे मालक भगवान श्रीकृष्ण आहेत, सगळ्या आपल्याकडे जे काय ते. दुसरं, सर्व यज्ञांचे पण फळ घेणारे तेच आहेत. सर्व यज्ञ आपण जे करतो ते यज्ञांचे मालक भोगतात तेच आहेत. सर्व लोक महेश्वर, भगवान श्रीकृष्ण सर्व लोकांचे अधिपती आहेत, सर्व देवतांचे अधिपती आहेत. आणि तिसरं, भगवान श्रीकृष्ण सुहृदं सर्वभूतानां, सर्व जीवांचे हितचिंतक आहेत. जो हे जाणतो, ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. तर आपण हे जाणत नाही की भगवान श्रीकृष्ण देवतांचे सुद्धा परमेश्वर आहेत. आपण समजतो की परमेश्वर सगळेच आहेत, है ना. कोणीतरी या ठिकाणी एक चमत्कार दाखवला की त्याला पण आपण ईश्वर स्वरूप देतो की तो पण ईश्वरच आहे. किंवा गणपती, सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी आणि जितके सारे देवता आहेत त्या देवतांना सुद्धा आपण परमेश्वरा समान समजतो. आपण परमेश्वराचं स्वरूप आणि देवतांचं स्वरूप एक करून टाकतो. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी देवतांचा सुद्धा ईश्वर आहे. देवता ईश्वर आहेत, पण त्यांचा ईश्वर म्हणजे परमेश्वर मी आहे. जो हे जाणतो तो मला शरण येतो. आणि 3 गोष्टी तो काय करतो, भगवान सर्व यज्ञांचे भोगता आहेत, भगवान सर्व जीवांचे पालक आहेत, सर्व जीवांचे हितचिंतक आहेत, आणि भगवान सर्व लोकांचे महेश्वर आहेत. 3 गोष्टी जो जाणतो तो शांती प्राप्त. म्हणजे काय? म्हणजे आपलं प्रत्येक कर्म हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तो भक्त करतो. त्या कर्माचा फळ भोगण्याची इच्छा करत नाही. सगळ्यांना गीतेतला एक प्रसिद्ध श्लोक माहिती आहे, आणि तो श्लोक फक्त पाठ असेल पण त्याचा मतितार्थ माहीत नसेल. कुठला श्लोक? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्मा संगोस्त्यागात कर्मणी. त्याची पुढची लाईन फार महत्वाची. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण तुला कर्माचं जे फळ आहे ते भोगण्याचा अधिकार नाहीये. कर्माचं फळ मला दे. हरे कृष्ण बोलताना थोडं. आणि जो स्वतःचं कर्म करत नाही तो केवळ पापच कर्म करत होतो असं म्हटलेलं आहे. संगोस त्यागात अकर्मणी. आपलं जे कर्म आहे तो नित्य कर्म करत नाही, तर तो केवळ पापच कर्म करतोय, असं त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे. पण आपल्या प्रत्येकाला ह्या जगामध्ये कर्म करायला भाग पाडलं जातं. कितीही कोट्यावधी पैसे कमवणारा असो, पण त्याला असं होत नाही की 1 महिना ऑफिसला जायचं नाही किंवा 1 वर्ष जायचं नाही, आरामच करायचं. असं होतं का? खूप पैसा इकडे, बिलिनियर, ट्रिलिनियर काय म्हणतात ते सगळं आहे, पण तो व्यक्ती घरी बसू शकतो का विनाकामाचा? तर प्रत्येक व्यक्तीला ह्या जगामध्ये भगवंतांनी कर्म करण्यास भाग पाडले. न कश्चित क्षणापि कर्तुम, एकही क्षण त्याला या जगामध्ये असं बसवता येत नाही. काहीतरी कर्म करावं लागतं, ही प्रकृतीची रचना आहे. पण ते कर्म करत असताना आनंदी कसं व्हायचं कर्म करत असताना, हे सूत्र भगवान श्रीकृष्ण शिकवत आहेत. म्हणून गीता काही तुम्हाला फक्त एक ज्ञान सांगणारं शास्त्र नाहीये, तर व्यावहारिक जीवनामध्ये हे ज्ञान आपल्या जीवनात अवलंब करून आपण वर्तमान जीवन कसं सुखी राहू शकतो हे गीता आपल्याला शिकवते. गीता हे असं शास्त्र आहे की तुम्हाला ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल, येलो सिग्नल जीवनात दाखवते. कुठे थांबायचंय, कुठे पळायचंय, कुठे थोडं स्पॉज घ्यायचा आहे, हे गीता तुम्हाला शिकवते. पण आजचं वर्तमान युग असं आहे की इतकं फास्ट आपलं लाईफ चाललेलं आहे की आपल्याला थांबायला वेळच नाही. मंदिरासमोर सुद्धा लोक येतात, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराला असं करतात, है ना, निघाले लगेच. काही लोक गाडीवर थांबून असं करतात, गाडी गेटच्या समोर थांबतात आणि असं करतात फक्त, की ठीक आहे तेवढा एक नमस्कार. पण त्याच्याही पलीकडे आपलं एक कर्तव्य आहे. मी भगवंतांचा दास आहे, भगवंत हे स्वामी आहेत, आणि त्यांचं 24 तास कसं स्मरण होईल मला, यासाठी आपलं जीवन आहे.
पण आपण भगवंतांना विसरलोय आणि ह्या भौतिक जगाचे जे झगमगाट आहे, ज्याला माया म्हटलेली आहे सगळी, त्याच्यामध्ये आपण सुखात अडकलेलो आहे. आपल्याला हे सगळं आवडतं, पण भगवंतांचं रूप कधी डोळ्यासमोर येत नाही, कधी त्यांचं नाव मुखामध्ये येत नाही, कधी त्यांना सेवा करायची भावना मनामध्ये येत नाही. तर तोंड तिकडे करून टाक, त्या साईडला तोंड, त्या साईडला तोंड. आणि आवाज थोडा कमी ठेवता हरकत नाही, चार्जिंग जास्त झाल्यामुळे तर आवाज येतो. हां, तर आपण सगळेजण ह्या 3 गोष्टी जर जाणलो की मी भगवंतांचा दास आहे, प्रत्येक कर्म हे भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ केलं पाहिजे, आणि ते कर्म कसं अर्पण केलं पाहिजे हे जर आपण शिकलो तर मला वाटतं की आपण शांतीचं सूत्र अनुभवता येतं. श्रील प्रभुपादांनी जेव्हा भौतिकाची भरभराट अमेरिकेमध्ये पाहिली आणि ते भरभराट पाहत असताना सगळे तरुण तरुणी जेव्हा नशेमध्ये चूर झाले होते, खूप पैसा होता, गाड्या होत्या, नशा होती, खाणं पिणं चायनीजचं सगळं, पण त्यांच्यामध्ये काही संस्कृती संस्कार लोप पावला होता, काहीच त्यांच्याकडे जीवनात नव्हतं, आनंद पण नव्हता. वरवरचा आनंद होता, पण ते कोणाला चाकू मारतायत, कोणाला शूट करतायत, आणि आईवडिलांचं ऐकत नाहीयेत, सदाचार झिरो आहे त्यांच्याकडे. तर अशा मुलांकडे पाहिलं तर प्रभुपादांना करुणा आली, म्हणाले की माझ्या गुरु महाराजांनी मला अमेरिकेत पाठवले प्रचारासाठी, आणि अशी मुलं आहेत की रजगुण आणि तमगुणामध्ये ती ओथंबून गेलेली आहेत. हे त्यांना काही ज्ञानच होणार नाही. सतगुणात थोडे असले तर लोकांना समजेल की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, शिष्टाचार काही माहीत नाहीये, गुरु आहेत वैष्णव आहेत त्याचं कसं बोललं काही माहीत नाहीये. पण ह्यांचं काय होणार? आणि करुणेपोटी श्रील प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंची आज्ञा म्हणून अमेरिकेमध्ये प्रवेश केला, आणि मग त्या तरुण तरुणींना स्वतःच्या हाताने प्रसाद भरून खाऊ घातला. आणि जेव्हा ते प्रसाद खाऊन खाऊन म्हणाले, स्वामीजी तुम्ही ते कशासाठी आलेला आहात? मग प्रभुपादांनी कीर्तन केलं, प्रवचन केली, आणि मग ते तरुण तरुण म्हणाले की आम्हाला हा आनंदच माहीत नव्हता. तर आत्म्याचा आनंद काय? आत्म्याचा आनंद आहे भगवंतांचं भजन कीर्तन, त्यांचं दर्शन, त्यांची सेवा, त्यांच्या भक्तांची सेवा. हे भगवंताच्या धावामध्ये नित्य घडतं. पण जेव्हा आपण ह्या प्राकृत जगतात येतो, आणि जसं पाण्याचा थेंब आकाशामध्ये स्वच्छ आहे, शुद्ध आहे, पण जमिनीवर आल्यानंतर जसं तो जमिनीच्या मातीच्या संपर्कात येऊन अशुद्ध होतो, त्याप्रमाणे जीवाची चेतना या जगात येऊन काय होती? अशुद्ध चेतना होती. चेतना मूळ शुद्ध आहे, कृष्ण भावनाभावी जीव आहे. पण जेव्हा या ठिकाणी आला, माझं घर, माझी गाडी, माझं शरीर, पहिल्यांदा माझी मुलं, माझी संपत्ती, मी आणि माझं करण्यामध्ये तो दंग होऊन जातो, आणि तिथे त्या जीवनाचं दुःख सुरू होतं. जेव्हा तो आपल्याकडच्या गोष्टी इतरांच्या कल्याणासाठी शेअर करत नाही, ही सगळी भगवंतांची प्रॉपर्टी आहे, भगवंतांनी बनवलेलं जग आहे, माझं जेवढं भाग आहे तेवढा मी घेतला पाहिजे, अधिक असेल तर तो वाटला पाहिजे इतरांमध्ये. तर ही जी भावना, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्या जगत् तेन त्यक्तेन भुजिता मा गर्द कसं स्विधन, ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही की मला जेवढं दिलं भगवंतांनी संतुष्ट आहे. एक कथा सांगतो की एकदा 3 साधू फिरत 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 एका गावात आले. गावात एक घर होतं, ते घर थोडं शेतामध्ये होतं, आणि तिथे म्हणले की आज आम्हाला इथे काहीतरी झाडाखाली मुक्काम करता येईल, आणि खूप चाललोय, आज दमून आलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही विश्राम करतो. पण त्या घरातल्या एका महिलेने पाहिले की 3 साधू आलेत, काहीतरी सेवा करण्याची संधी मिळेल म्हणून त्या सगळ्या साधूंना विचारलं की महाराज, महात्मा, तुम्ही कुठून आलेला आहे, तुमची काय सेवा करू, पाणी देऊ, चहा देऊ, किंवा आणि काय देऊ खायला? ते म्हणाले, आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो, पण तुमच्या घरी तुमचे मालक आहेत का? ते म्हणाले, मालक थोडे बाहेर गेलेले. म्हणजे मालक आले की आम्हाला बोलवा. मग ते मालक थोड्या आले, आणि मग त्या महिलेने बोलवलं. तर म्हणे, आम्ही तिघही एकदाच येत नाही, तुम्ही तिघांपैकी एकाला कोणाला तरी बोलवा. तर त्यांचं की यांचं नाव धन आहे, यांचं नाव सफलता आहे, आणि यांचं नाव प्रेम आहे. मग तिघापैकी कुणाला बोलवायचं? सफलताला बोलवायचं, यशला बोलवायचंय, की धनाला बोलवायचंय, की प्रेमाला बोलवायचंय?
मग ते महिला आतमध्ये गेली, म्हटले की माझ्या पतीला विचारते कुणाला बोलवायचं. पती म्हणला की आपल्याला सध्या काय कशाची कमतरता आहे. तो म्हणला आपल्याला धनाची कमतरता, आपल्याला धन पाहिजे. तो धनसाठी त्याने आक्षेप घेतला की धन पाहिजे, आपल्याला धनाला बोलव. पत्नी म्हणली नाही, धनापेक्षा आपल्याला यश पाहिजे. यश मिळाले की धन पण येणार ना, यश आले की धन येणार, आपोआप धन येईल ना यश मागितलं की. मग यश आपण मागू. तर ते म्हणले की नाही, आपण दोघांपेक्षा आपल्या मुलीला विचारू काय पाहिजे ते. मग ते मुलीकडे गेले. मुलगी म्हणली, अहो ते काय सफलता आणि धन काही कामाचं नाहीये, मला प्रेम पाहिजे. ते प्रेमाला बोलवा म्हटले. आणि ती माताजी महिला त्या साधूंकडे गेली आणि म्हणाले की तुमच्यापैकी प्रेम कुणाचं नाव आहे. म्हटले माझं नाव आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता. मग तो प्रेम आला तर त्याच्या मागे धन आणि सफलता पण आतमध्ये आलं. तर ते म्हणाले मी तर फक्त प्रेमाला बोलवलं होतं. नाही म्हणे, प्रेमाचे हे जे दोन अंग आहेत ते त्याला नेहमी चिटकून असतात. जिथे प्रेम आहे तिथे यश आणि धन ही वास करतात. तर त्यामुळे त्या मुलीचं जे मागणं होतं की आम्हाला ह्या यशाच्या उत्तुंग याच्यावरती मनोऱ्यावरती नको राहायला, की आम्हाला धनाच्या मदामध्ये डुंबत राहायला नको. धनाचा मद होतो, पण प्रेम जर मनुष्याला मिळालं तर त्याला दुसरं काही लागत नाही. तर आपण सगळेजण प्रेमाच्या भुकेमध्ये आहोत. प्रेमाची भूक आहे आणि आनंदाची भूक आहे तीच. पण ती आनंदाची प्रेमाची भूक आपण कुठे भागवतोय? कुठे हॉटेलमध्ये, कुठे सिनेमा थिएटरमध्ये, कुठे पार्टीमध्ये. कोणी लोक आजकालचे तरुण तरुणी खाण्यापिण्यामध्ये, मौज करण्यामध्ये. पण कोणीही ते प्रेम कसं प्राप्त होईल, कसा आनंद चिरथाई टिकेन याची वाट बघत नाही. सोमवार ते शुक्रवार आपण ऑफिसमध्ये इतकं काम करतो आणि शनिवार रविवार आला की एक तास झोपतो, नाहीतर कुठेतरी फिरायला जातो कंटाळा म्हणून. पण ते शनिवार रविवार परत फिरून आल्यानंतर पुन्हा सोमवारी ऑफिसचा ताण असतोच डोक्याला, आणि आल्यानंतर पुन्हा घरी घरचा ताण. म्हणजे मनुष्याला शनिवार रविवारचा आनंद न टिकणार आहे. तो आनंद घेतला होता क्षणापुरता, पण पुन्हा सोमवारपासून आपल्या जीवनामध्ये ताणतणाव सुरू झाला. असं प्रत्येकाचं जीवन आहे, प्रत्येकाचं आहे. जो कृष्ण भावनावीत नाहीये त्याचं जीवन असंच आहे. गीतेच्या याच्या अगोदर श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगताय, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. की सर्व जीवांची जी रात्र आहे ती कृष्ण भावनेत मनुष्याचा तो दिवस आहे, आणि सर्व मनुष्याचा जो दिवस आहे त्याची ती रात्र आहे. आत्मनिरीक्षक मनुष्याची ती रात्र आहे. याचं असं का म्हटलेलं आहे? याचा अर्थ असा काय आहे, तर भौतिक जगातले लोक आहे ना, त्यांचा दिवस सुरू होतो रात्री 12 नंतर एन्जॉय करण्याचा. आणि 10ला साधारणतः जे कृष्ण भक्त आहेत, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर जे आहेत, ते सगळे लोक 9-10ला आपलं दुकान बंद करतात. सगळं शटअप करून लवकर झोपतात, लवकर उठतात. पण जे भक्त नाही आहेत ते सुट्ट्या दिवशी 10ला पण उठतील, 11ला पण उठतील, 12ला पण उठतील आणि डायरेक्ट हॉटेलमधलं ऑर्डर देतील आणि बेडवरच खातील ते उठल्या उठल्या. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सुचिरभूतपणा नाहीये, सदाचार नाहीये, संस्कार नाहीयेत, उठण्याची झोपण्याची वेळ निश्चित नाहीये. तर ह्या अशा गोष्टीमुळे त्याचं आयुष्यमान काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. खाण्यापिण्याची सवय पण चांगल्या नाहीत, त्याच्यामुळे रोगराई वाढलेली. तर आधुनिक मनुष्याने जेवढी प्रगती केलेली आहे ती प्रगती केवळ त्याच्या धोका जीवनाच्या विनाशाचं कारण झालेली. आजकालची गाड्यांची गर्दी बघितली तुम्ही तर मनुष्य ज्या ठिकाणी 20 मिनिटं जायला लागत होते आज त्याला 1 तास लागतो जायला, पण गाड्यांची गर्दी झालेली. सगळ्याच बाबतीमध्ये कानाचं प्रदूषण आहे, वायूचं प्रदूषण आहे, नाकात पाण्याचं प्रदूषण आहे, पाणी प्यायला स्वच्छ मिळत नाही. ज्या आपण एकीकडे प्रगती करत चाललोय पण दुसरीकडे मूलभूत ज्या गोष्टी होत्या त्या पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही, अन्न शुद्ध मिळत नाहीये, आणि घराच्या किमती भरमसाठ झालेल्या आहेत. त्यासाठी अहोरात्र परिश्रम करावं लागतोय. आणि एकंदरीत ह्या भौतिकाची रचना अशी की मनुष्य या जगामध्ये दुःखामध्ये होरपळला पाहिजे, भाजलं पाहिजे त्याला. ही रचना अशी आहे. भगवंतांना सोडल्यामुळे ह्या भौतिक जगाची जी भगवंताची माया शक्ती आहे ती जीवाला अहोरात्र कष्ट करण्यास भाग पाडते. धन कमवण्यासाठी, काहीतरी वस्तू प्राप्त करण्यासाठी आहे ना, घर, गाडी, शिक्षण, की ह्या अशा गोष्टीसाठी त्याला घर सोडून, कधी कधी देश सोडून परदेशात जावं लागतं. तिथं आईवडील पण बघायला आजारी पडलं तर कोण काय. तर हे सगळं धोकादायक जीवन त्यांनी स्वीकारलेलं आहे.
आणि याच धोकादायक जीवनामध्ये कधीतरी त्याच्यावरती काळाचा घाला पडू शकतो, हे त्याची कल्पना नाही त्याला, की आपण अशा एका असुरक्षित वातावरणात राहत आहोत. त्याची काही गॅरंटी नाही की कधी हे मनुष्य जीवन संपून जाईल. एका भजनामध्ये आचार्य म्हणतात की भजहु रे मना श्रीनंदनंदन अभय चरणार विंद रे शीतातप मत बरीषण हे दीन यामिनी जागिरे. भजहु रे मना श्रीनंदनंदन अभय चरणार विंद रे कमल दल जल जीवन तलमल कमल दल जल जीवन टलमल भजहु हरिपद नीति रे. भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणार विंद रे श्रवण कीर्तन स्मरण वंदन पान सेवन दास्य रे. पूजन सखी जन आत्मनिवेदन गोविंद दास अभिलाष रे. भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणार विंद रे. तर भगवंताचे चरण कसे अभय प्रदान करणारे, म्हणून हे माझ्या मना जे तुला अभय पाहिजे त्या अभय चरणार विंदाचे चरणाचं स्मरण कर, त्यांची पूजा कर, त्यांचं कीर्तन कर. कारण जीवन कसे अनित्य आहे. आपण जे स्वप्न घेऊन आलेलं आहे, घर झाल्यानंतर, गाडी झाल्यानंतर आणि माझे मुलं मोठी झाल्यानंतर मी सुखी होईल, माझा मुलगा अमेरिकेत जाईल, पैसे कमवायला, त्याचं लग्न, माझ्या सगळी जबाबदारी संपेल आणि मी सुखी होईल, असं एक स्वप्न आपण रंगवलेलं आहे. ते काही स्वप्न खरं नाहीये, ती भ्रांती आहे. तर झोपल्यानंतर एक स्वप्न पडतं ना, त्या स्वप्नामध्ये आपण कुठेतरी अशा ठिकाणी फिरायला गेलो, त्या ठिकाणी नंदनवन आहे, चांगले पदार्थ खायला, चांगले ठिकाणी बघायला आहे आणि खूप साधन आहे इंद्रियतृप्तीचं. पण ते इमॅजिनरी आहे. तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, ते गाडीमध्ये आहात, सोन्याचा पर्वत आहे आणि अप्सरा आहेत, खायला प्यायला हॉटेल्स मोठमोठी आहेत, त्या हॉटेलमध्ये बसलाय आणि हे सगळं स्वप्न तुटतं एका क्षणामध्ये आणि अरे मी तर कॉटवरती इथे घरात आहे मी. तर हे सगळं स्वप्न दुनिया आहे. शाश्वत स्थितीमध्ये आपण जगायचं असेल तर आपल्याला भगवत भावनाभावे जीवन जगलं पाहिजे. जेव्हा आपण भगवत भावनाभावे जीवन जगतो ना, कृष्ण भावनाभावे, तेव्हा या जगाला आपण भगवंतांच्या डोळ्यांनी पाहतो, आध्यात्मिक डोळ्यांनी. म्हणजे आपण भगवंताच्या डोळ्यांनी सृष्टी पाहतो, त्या आपण सावधपणे जगतो. आणि आता कसं बिंदासपणे जगतो. सावधपणे जगणं म्हणजे काय? प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष, प्रत्येक गोष्ट आपण भगवंतांच्या कृपेचा वर्षाव म्हणून पाहतो. भगवंतांनी मला किती सौभाग्य दिलेलं आहे, हे घर कसं छान दिलं भगवंतांनी, मुलं किती छान दिलेली आहेत, है ना, बुद्धी पण छान दिली मला भगवंतांनी, हे शरीर भगवंताच्या सेवेमध्ये उपयोगात आणलं तर किती छान होईल, हे मुलं भगवंताच्या सेवेत आणलं तर किती छान होईल. आणि एकंदरीत सृष्टी भगवंताच्या सृष्टीमधलं जे काही भगवंतासाठी आणता येईल ते मी केलं तर किती छान, माझं जीवन किती आणखी छान होईल. तर अशा चेतनेमध्ये आपण भगवंतांना सगळीकडे पाहतो आणि कोणी आपल्याला शत्रू वाटत नाही. समो शत्रो च मित्रो च तथा मान अपमानय तुल्य निंदा स्थिर मोनी मदभक्त प्रिया. तर भगवान श्रीकृष्ण किती सांगतायत की जो व्यक्ती कोणाला माझा शत्रू मानत नाही, आपला मनच आपला शत्रू आहे. मन आहे मनुष्याणाम कारण बंधन मोक्ष आहे. तर मनाला प्रशिक्षित करणं आणि भगवंतांच्या सेवेत लावणं हे इतकं आवश्यक आहे की एका शहरात एक सर्कस लागली होती आणि ती सर्कस पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी चालली होती आणि सगळेजण लाईन मध्ये चालले होते. फुकटची सर्कस, 5 पैसे सर्कस आहे ना, फुकट सर्कस आहे, 5 पैसे फक्त. खूप लोकांची लाईन लागली, म्हणजे सर्कस चला पाहायला. सर्कस पाहायला गेले आतमध्ये आणि आतमध्ये 2 असे पैलवान होते. पैलवान असे मुष्टियुद्ध खेळण्यामध्ये पटसलेले. ते आले, म्हणे कसली सर्कस, कसलं काय तुला पाहिजे, चल पैसे काढ म्हणे.
सगळं त्याचं पाकिट लंपास करायचे आणि त्याला खूप पदडायचे. इतक्या वेळेला तर शरीर लाल लाल होऊन जायचं, सगळं अंग सुजायचं आणि जपळ ह्या रस्त्याने मागे, इकडून एंट्री करत तिकडून मागे पळायचं, मागच्या रस्त्याने पळायचं. तर असं तो यायचा असा फिरून पुन्हा युटर्न घेऊन. आणि जे लाईनमध्ये थांबले होते तर सर्कस खूप छान आहे बरं का, तुम्ही एकदा अवश्य जा. की त्यांना आता रडले ते कसं दाखवायचं की मला दुःखी तुम्ही जाऊ नका, म्हणजे मला मार मिळाला ना, यांना पण मार मिळाला पाहिजे. तर ही बहुतेकाची अशी रीत आहे की मला जे सुख मिळतं ते इतरांना सुख मिळालं नाही पाहिजे, मला जे दुःख मिळालंय ते सगळ्यांना दुःख मिळालं पाहिजे. एनवी या जगामध्ये प्राईड आहे, इगो आहे. तर भगवंतांचा भक्त हा इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या सुखासाठी लपलेला असतो. पण बाहेरचा जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या सुखासाठी या जीवनाच्या काही जे प्राप्त करतो स्वतःसाठी प्राप्त करतो. इतरांचं सुख त्याला कळत नाही की माझ्याकडे ते भगवंतांच्या भक्तांची सेवा किंवा जे गरजू आहेत त्यासाठी मला दिलेलं आहे. त्याला सांगतं माझ्या सुखासाठी जग निर्मिती झालेली. एकदा श्रील प्रभुपादांना प्रश्न विचारला या जगाची निर्मिती का झालेली, तर प्रभुपाद म्हणाले की भगवंतांच्या आनंदासाठी. आपण सगळेजण आपल्यासाठी या गोष्टी शोधतोय ना, हे मला आवडलं मी आणलं, ते मला आवडलं मी आणलं, खायच्या गोष्टी पण मी आणल्या मार्केटमधनं, ते मीच खाऊन टाकले. जास्तीत जास्त शेअर मला आणि कमीत कमी शेअर इतरांना, अशी भौतिकातली बद्धावस्था आहे. पण ज्या व्यक्तीला शाश्वत तत्व कळतं की माझं सुख वाटण्यामध्ये, माझं सुख इतरांना सुखी करण्यामध्ये, आणि जो या कार्यात लागलेला आहे त्याला निरंतर शांती प्राप्त होते. भगवंतांचे अनेक भक्त होऊन गेले, कृष्ण लीलेमध्ये असो, चैतन्य लीलेमध्ये असो, राम लीलेमध्ये असो. पण भगवान श्रीकृष्ण दाखवत आहेत की माझ्या भक्तांचं जीवन कसं असतं. तुम्ही सुदामाची गोष्ट ऐकली असेल. भगवान श्रीकृष्णांचा लहानपणीचा बालमित्र जो गुरुकुळमध्ये वाढलेला, आणि त्याचं लग्न झालं. भगवान श्रीकृष्ण पण द्वारकेत राहायला गेले. 16,108 महाल होते भगवंताकडे, आणि द्वारकेचा राजा, आणि काय कमी. तर हा मित्र जो होता लहानपणी भगवान श्रीकृष्णांसोबत खेळला, खाल्ला, पिला, अभ्यास केला, गुरूंची सेवा केली दोघांनी म्हणून, आणि लग्न झाल्यानंतर आपल्या गावी जाऊन राहिला, तिथे त्याचं चरित्र चालवायचं. पण त्याची अवस्था अशी झाली की हळूहळू हळू त्याची संपत्ती, धन जे काय होतं ते गरिबी त्याच्या नशिबात आली, दरिद्रता आली. आणि त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही तुमच्या स्वामींकडे जा, ते तुमचा मित्र आहे द्वारकेचा राजा, त्याच्याकडे जा आणि आपली काही ते व्यवस्था करतील, ते त्यांना काही तुम्ही धन मागा. तर सुद्धा म्हटला की नाही नाही नाही, तसं काही नको करायला, तो राजा आहे आणि त्याला असं माझं गरिबी दाखवणं योग्य नाही आहे, तो त्याच्या ह्याच्यामध्ये मी त्याला त्रास देऊ शकत नाही. आणि मग सुदामा त्याच्या बायकोच्या विनंतीवर नाही हो करत तो म्हणाला की ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी जातो, पण माझी काही इच्छा नाही. तर म्हणे रिकाम्या हाताने कसं चाललाय, काहीतरी घेऊन जा. आणि काय घेऊन जाऊ, म्हणे ते थोडेसे माझ्याकडे पोहे, ते पोहे तुम्हाला देतो एकच बांधून, ते पोहे घेऊन जा. आणि सुदामा त्याची धोती वरती उपरणं घातलेला, शरीर एकदम असं किडमिडं, हाडं दिसायला लागलेली, आणि मनामध्ये भगवंतांचं स्मरण करत करत तो द्वारकेला आला. मुलांनी बाहेर खेळायला गेलं तर बरं आहे, मुलं शांत बसायला पाहिजे. बाळांनो शांत बसा, नाहीतर बाहेर खेळा. हा, हरे कृष्णा. तर चालत 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 तो द्वारका दिशेने आला, आणि भगवंतांच्या महालाच्या समोर असं 1 किलोमीटर असताना भगवंतांनी पाहिलं, अरे माझा मित्र सुदामा आलेला आहे, एवढ्या दुरून चालत चालत. आणि स्वतः महालाच्या बाहेर आले त्याला घ्यायला, आणि सुदामाला घरात आणलं. त्याला घरात आणून भगवंतांच्या बेडवरती बसवलं, त्याचा मसाज केला पायांचा, त्याची आरती केली, त्याचं पाद प्रक्षालन केलं, आणि ते पाणी रुक्मिणीच्या अंगावरती त्याच्या अंगावरती घेतलं. ब्राह्मणाची कशी सेवा केली पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण दाखवत आहेत. आणि असं झाल्यानंतर रुक्मिणीने विचारलं, अहो मी आतापर्यंत तुम्हाला असं पाहिलंय की सन्माननीय व्यक्तींची पूजा केली, पण हा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे काय असं की तुम्ही त्याची पूजा करताय. आता दरिद्री नुसता, त्याच्याकडे काहीच नाही,
ह्याची का तुम्ही पूजा करताय? तर रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुला माहित नाही की माझ्या मित्रांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. की एकदा आम्ही गुरुकुलमध्ये असताना आम्ही लाकडं आणायला गेलो होतो. आमच्या गुरुने आम्हाला लाकडाला सांगितली होती आणि आम्ही दोघं रात्री जंगलामध्ये अडकलो आणि सुदामा आम्हाला थंडी वाजू नये म्हणून त्याच्या अंगावरचं उपकरण माझ्या अंगावर टाकलं. त्यांनी मला असं कडाडून मिठी मारली. रात्रभर मला तो काही ना काही सांगत होता. दिवस घालवला, रात्र घालवली आणि गुरूंकडे आलो तर गुरुने आम्हाला आमची सेवा पाहून आशीर्वाद दिला. आणि तुम्हाला जे ज्ञान मिळाले ते ज्ञान काही तुम्ही विसरणार नाही जीवनामध्ये. आणि असं करत आम्ही दिवस घालवले. एकदा काय झालं की काही चोर एका ब्राह्मणाच्या घरामध्ये घुसले आणि त्यांनी त्या ठिकाणचं धान्य, काही रत्न, माणके असं काहीतरी चोरून नेलं. आणि चोरून नेल्यानंतर त्या पाठीमागे काही व्यक्ती लागल्यामुळं ते धान्य ते सगळं त्यांनी गावामध्ये एका ठिकाणी सोडून दिलं जीव वाचवण्यासाठी. आणि त्या ब्राह्मणीला ते माहीत होतं. त्या ब्राह्मणीने शाप दिला होता की जो हे धन आणि हे सगळं ऐश्वर प्राप्त करेल तो दरिद्री होऊन जाईल, हे की नाही. तर सुदामा ब्राह्मण हा भगवान श्रीकृष्ण भक्त असं की भगवान श्रीकृष्ण ह्या रस्त्यावरनं येतील आणि कदाचित त्यांनी ह्या ठिकाणचं काही मागितलं आणि काही उचललं, काही त्यांना दिलं कोणी, तर भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे आणि मी त्याला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हणले की हे मी घेतो आणि मला दरिद्र आले चालेल, पण विश्वाचा स्वामी दरिद्री झाला तर संपूर्ण जगच दरिद्री होऊन जाईल. आणि सुदामानी ते सगळं जे धान्य होतं ते धान्य उचललं, स्वतःच्या घरात आणलं, त्यांनी खाल्लं आणि तो दरिद्री झाला. बघ म्हणे रुक्मिणी, माझ्या भक्तांनी सुदामांनी या प्रकार दरिद्रता मायासाठी स्वीकारली आणि म्हणून त्याच्यासाठी मी सगळं काही देऊ इच्छितो. माझं स्वतःला मी देऊ इच्छितो त्याला. आणि त्याला खाऊ पिऊ घातलं. पुन्हा सुदामा आपल्या घराकडे निघाला. त्याची पुरचुंडी भगवंतांनी हिसकावून घेतली. त्यातले थोडेसे पोहे खाल्ले. म्हणले, स्वामी तुम्ही काय करताय? त्याच्या हातचं खाताय. मला त्याच्या घरची जाऊन दासी बनावं लागेल, लक्ष्मीला त्याच्या घरी जावं लागेल. म्हणे माझा मित्र असाच आहे, त्याच्या घरचं मला फार आवडतं आणि हे पोहे जे आहेत ते अमृतापेक्षा सुंदर आहेत, हे प्रेमाने दिलेले आहेत म्हणून मी खाल्ले. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की 3 गोष्टींसाठी मी कोणाचा नैवेद्य स्वीकारतो. एक म्हणजे त्याच्याकडे असला भाव, दुसरं अभाव आणि तिसरं प्रभाव. त्या व्यक्तीचा माझ्यावर जो प्रभाव असेल त्या भक्तीचा, त्या प्रभावामुळे पण त्याचं मी अन्न घेतो, त्याचं अन्न स्वीकारतो. आणि त्या व्यक्तीकडे काही नसेल, अभाव असेल, त्याला काही पाहिजे असेल आणि तो मला अर्पण करतोय, तर तो अभाव असल्यामुळे पण मी ते स्वीकार करतो. आणि तिसरी गोष्ट, त्याच्याकडे जो भक्तीचा भाव आहे, मला अर्पण करण्याची त्याची इच्छा आहे, त्या अर्पण करण्याच्या इच्छेमुळे पण मी त्याच्याकडचं ते वस्तू स्वीकारतो. 3 गोष्टीमुळे. आणि म्हणून ह्या सुदाब्राह्मणाचं मी सगळं स्वीकारलेलं आहे. पण सुदाब्राह्मणाला काही मागितलं नाही, त्यांनी तसा निघून गेला. चालत जात असताना त्याच्या मनामध्ये भगवंतांचे भजन, कीर्तन, कथा असं चालू होतं. त्याच्या मित्राचं गुणगान चालू होतं. घरी पोचला आणि म्हणला की भगवान श्रीकृष्ण मला काही दिलं नाही, खूप चांगलं केलं, मला भगवंताचं स्मरण होत आहे. जर काही दिलं असतं तर मला भगवंतांचं विस्मरण झालं असतं, म्हणून मी काही मागितलं नाही आणि त्याने काही दिलं नाही, खूप छान झालं. पण जेव्हा तो त्याच्या गावात आला त्यावेळेस पाहिलं की अरे माझं घर कुठे आहे, माझं घरच मला सापडत नाहीये, माझी पत्नी, माझी मुलं, हे सगळं मला आता कुठे गेले सगळेजण. आणि तो हाक मारायला गावात, ह्या कोपऱ्याला जा, त्या कोपऱ्याला जा, सगळीकडे शोधतो. मग एका घरातनं त्याची बायको बाहेर आली. अहो म्हणे स्वामी, मीच तुमची पत्नी, हे तुमचे मुलं, तुम्ही असं कसं मला विसरला? म्हणाले तू अशी दिसायला लागली, पहिले कशी होती, आता कशी, काय झालं नेमकं तुझ्यामध्ये? म्हणजे आम्हाला माहित नाही, भगवान श्रीकृष्ण तुझे मित्र, त्यांनी हे सगळं ऐश्वर प्रदान केलं. आणि मग तो म्हणाला की मी तर काही मागितलं नाही, पण भगवंताने ऐश्वर पण मला दिलं. क्वाहम दरिद्री पापियान श्रीकृष्ण श्रीनिकेतन ब्रह्मबंधू बाहुभ्याम, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने मला दोन्ही बाहूंनी आलिंगन केलं.
मी तरी एक दरिद्री पापी ब्राह्मण, पण भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीचे पती, आणि त्यांनी मला दोन्ही भावांनी आलिंगन केलंय. काय माझं भाग्य. आणि ते डोळ्यातनं अश्रू यायला लागले. नुसतंच आलिंगन केलं नाही, पण त्यांनी हे सगळं ऐश्वर्य पण दिलं. तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत, अनन्याभिलाषिंतयन्तो, काय म्हणतात पुढे, ते जना परिपासते तेषां के विनित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की भगवान श्रीकृष्ण की जो माझी अनन्य भक्ती करतोय त्याच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो, जे नाही ते मी त्याला प्रदान करतो. ते भगवंताच्या भक्तीचा योगक्षेम मी चालवतो. भगवान श्रीकृष्ण सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत ना, मग आपल्या भक्तांची जबाबदारी ते जास्त घेतात. जसा एक लाडका पुत्र असतो ना, तर लाडक्या पुत्रावरती प्रेम आईवडिलांचं जास्त असतं, आणि जो पुत्र आज्ञाधारक नाहीये त्याच्यावर पण प्रेम असतं, पण इतकं नाही. पण जो सगळ्यात छोटा असतो ना, धाकटा, त्याला म्हणतात लाडकं शेंडेफळ, तर त्याच्यावरती जास्त लक्ष असतं. त्याला घर करून दिलं का, त्याला गाडी आहे का, तो ऑफिसला गेल्यानंतर खायला कोण घालतंय, तो एज्युकेशनला येतं तर मग टिफिन कोण देतं, तो बाहेर गावी येतो त्याला रोज फोन करणार, तुझी तब्येत चांगली आहे ना, काय खाल्लं आज, कोण सोबत आहे तुझ्या, कुठे राहतो, असं चौकशी इतकी करणार की त्याला वाटतं की हा एकटा राहू शकणार नाही, त्याला रोज फोन करायचा. तसं भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांची जातीनं रोज काळजी घेतात, कारण इतर हृदयात बसलेले आहेत ना परमात्मा रूपाने, त्याच्यावर ते वॉश होतात. गतीर भरतो प्रभू साक्षी निवासम शरण सुहृद. ते पालन करतायत, ते पोषण करतायत, ते सुहृद सर्वांचे मित्र आहेत, आणि ते साक्षी पण आहेत. आम्ही जे काही कार्य करतो त्याचं फळ देण्यासाठी ते विटनेस आहेत. असं होऊ शकत नाही की आम्ही फार मोठं कार्य केलं आणि त्यांना माहितीच नाहीये. ते परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात वास करतायत, आणि सगळ्यांचा रिवॉर्ड देत आहेत आणि पनिशमेंट पण देत आहेत. तर भगवान श्रीकृष्णांना काय पाहिजे आपल्याकडनं? भगवान श्रीकृष्ण धन ऐश्वर काही नाही पाहिजे. त्यांना एकच पाहिजे की कृतज्ञता, जे मिळालंय त्याच्यामध्ये संतुष्टी आहे की नाही. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या एका भक्ताला स्वप्न पडलं, आणि त्यांनी इच्छा केली की भगवंता तुझी माझी भेट झाली ना, आणि तुझ्याशी मला बोलायला मिळालं तर फार चांगलं होईल. तपस्या केला होता भक्त, त्याची इच्छा होती भगवंताने एक दर्शन द्यावं. स्वप्नात का दर्शन, थोडं बोलायला मिळालं भगवंतांशी. म्हणजे काय हरकत नाही, माझ्या भक्ताची इच्छा आहे तर मी स्वप्नात जाईल. आणि स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण भेटीला आले. म्हणले, बाळा तू फार भक्ती केलेली आहेस, तुझं दर्शन करायसाठी मी आलो. म्हणे, सांग तुला काय पाहिजे. म्हणे, मला काही नाही पाहिजे, पण मी इतरांच्या हितासाठी चिंता करतोय. मला जगामध्ये समजत नाही, 3 प्रश्न आहेत माझे, तुम्हाला विचारू का. म्हणे, विचार. काय. म्हणे, या जगामध्ये ही विषमता काय. काही लोक खूप श्रीमंत आहेत, काही लोक खूप गरीब आहेत. दुसरा प्रश्न, मग हे सगळे लोक आनंदी का नाही आहेत. आहे की नाही, कोणी आनंदी नाही, श्रीमंत असो गरीब असो कोणी आनंदी नाहीये. आणि मग तिसरा प्रश्न की हे आनंदी होण्यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यांना सुख मिळण्यासाठी काय केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हे सगळे लोक जे दिसत आहेत तुला, कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे, ते म्हणाले की हे सगळं त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्माचा परिणाम आहे. ज्यांनी पूर्वजन्मी अधिक दान दिले, अधिक पुण्य केले, त्यांना त्यात ऐश्वर्य प्राप्त झालेले. पण ज्यांचं तेवढं नव्हतं मागच्या जन्मी, त्यांना गरिबी आली वाटायला, नुसते घेत होते पण देत नव्हते. लेना बँक आणि देना बँक आहे ना काहीतरी एक. लेना बँक म्हणजे फक्त घेत राहायचं, देना बँक म्हणजे देत राहायचं. तर ज्यांनी खूप देत राहिलं ना बिना अपेक्षेचं, त्यांना खूप ऐश्वर्य मिळालं. पण नुसतं घेत राहिले त्यांना काही मिळालं नाही. आणि मग ते म्हणाले की ही विषमता त्यांच्या कर्माच्या परिणामामुळे. दुसरा प्रश्न ते म्हणाले की जरी त्यांना गरिबी आणि श्रीमंती आली असेल, पण ज्या वेळेस ते पाहतात की माझ्यापेक्षा हा श्रीमंत आहे, माझ्यापेक्षा त्याच्याकडे 2 कार आहेत, त्याच्याकडे 2 BHK, त्याच्याकडे 3 BHK, पण माझ्याकडे ना एकच BHK, एकच कार आहे, मला पण ही कार पाहिजे, मला पण तसाच फ्लॅट पाहिजे. म्हणलं त्याच्याकडे जे वर्तमान सुख आहे त्या वर्तमान सुखाचा तो आनंदच घेत नाहीये, पण तो कम्पेअर असल्यामुळे, क्रिटिसाइज असल्यामुळे, कंप्लेन असल्यामुळे तो दुःखी आहे. म्हणजे जर जीवानी कंप्लेन करणं, क्रिटिसाइज करणं आणि कम्पेअर करणं सोडलं, समजतं ना. कम्पेअर म्हणजे एकमेक तुलना करणं, एकमेकाची तक्रार करणं, ह्याच्याकडे जास्त माझ्याकडे कमी आहे,
हे जर सोडलं तर जीवाला सुख प्राप्त होऊ शकतं. आणि तिसरं म्हणाले की जर ते मला शरण आले तर मी त्यांना त्यांच्याकडे काय नाही ते सगळं देऊ शकतो. ते जर मला शरण आले, ते माझे भक्त झाले, ते मला स्मरण केलं तर त्यांनाही माझं सर्वस्व अर्पण करतो. जसं एखादा राजा, एखादा कृतज्ञ नागरिक असेल तर त्याची काळजी घेतो की नाही राजा, त्याच्याकडे त्याला नोकरी पण देऊन टाकतो. पूर्वीचा काळ सांगतो, आताचा काळ सांगत नाही. आता पण काही नगरसेवक, काही लोक करतात, कमीत कमी लोक करतात. पण कोणी जर गरजू व्यक्ती आला तर त्याला नोकरी लावून देतात, त्याला कपडे देतात, त्याचं शाळेचं शिक्षण पण करतात. पण त्याच्याकडे चारित्र्य असल्यामुळे. तसं भगवंतांच्या भक्ताकडे जर चारित्र्य असेल तर भगवंताचा सगळा भार उचलतात, त्याला काही पडत नाही. जसं आई वडील आपल्या मुलासाठी शिक्षण, कपडे लत्ते, खाणं पिणं, घर, नोकरी आणि त्याचं लग्न सगळं लावून देण्यापर्यंत जबाबदारी घेतात. आणि भगवान श्रीकृष्णांनी पण ज्या जीवाला जन्म दिलाय तो जर भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञा पालन करतोय तर त्याचा कार्यक्रम इत्यंभूत करतात. त्या जीवनात काहीच कमी पडू नये, माझ्या भक्तांची यथायोग्य मी काळजी घेतो, असं भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतायत. एक 5 मिनिटं घेतो आणखी, वेळ नाही झाला ना तुम्हाला सगळ्यांना. तर जयदेव गोस्वामी नावाचे एक महान आचार्य होते. ज्यांनी गीत गोविंद नावाचे एक काव्य लिहिलेले. तर ते भगवंतांच्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये मग्न असायचे, ग्रस्त असायचे. आणि त्यांची पत्नीला काही हे जास्त आवडायचं नाही की काय सारखं भजन कीर्तन करताय, काहीतरी कामधंदा करा, काहीतरी कमवून आणा. ते म्हणायचे माझे स्वामी सगळं देत आहेत, तुला विश्वास नाही का, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ते म्हणायचं काही पण सांगता, स्वतः कमवावं लागतं तेव्हा कुठं मिळतं, भगवान कुठं काय करतात. मग ते गीतेचा श्लोक घेऊन बसले होते आणि त्याच्यावर लिहिलं होतं की भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचा योगक्षेम चालवतो. आता जो आपण श्लोक गायला, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते, त्याच्यामध्ये शेवटचा शब्द जो आहे की त्यांचा योगक्षेम मी चालवतो, योगक्षेम वहामी अहम. तर तो शब्दाचं तात्पर्य लिहित असताना ती पत्नी त्या ठिकाणी आली आणि म्हणाली तुम्ही काय लिहिताय. म्हणे ह्या श्लोकाचं मी निरूपण करतोय की भगवान श्रीकृष्ण कशा आपल्या भक्तांची काळजी घेत आहेत. आणि मग त्या श्लोकात आपले श्लोकात तात्पर्य पूर्ण झालं नव्हतं, ते निघून गेले. मला आंघोळीची वेळ झाली, मी जातो आंघोळीला निघून गेले. आणि ती पत्नीने बघितलं की हे काय पण असं लिहिलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण कुठे काय कोणाची काळजी घेतात का. तिने पेन घेतला आणि त्याच्यावरती अशा रेगा मारून टाकल्या, ते काटछाट केलं, ते वहामी शब्दावरती ना कट करून टाकलं. म्हणजे काय तरी लिहिलंय आपलं चुकीचं, असं कुठं असतं का, भगवान श्रीकृष्ण काळजी घेतात. आणि जयदेव गोस्वामी तिकडे आंघोळीला गेलेले आहेत आणि आंघोळ केली, मंत्रतंत्र, विष्णू सहस्रनाम सगळं चाललंय त्यांचं. आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघं विचार करतायत की याच्या घरी ना अन्नधान्याची कमी आहे, साखर, तेल, तांदूळ, आणि काय त्याची बायकोची मागे लागली, हे आणलं नाही, ते आणलं नाही, आता कसं मी स्वयंपाक करू. म्हणे सगळं धान्य भर. कृष्ण बलरामाने सगळं धान्य भरलं पोत्यांमध्ये आणि 2 पोती घेऊन धान्य त्यांच्या घरात आले. ते म्हणे आमच्या गुरुजींनी पाठवले, आम्ही त्याचे शिष्य आहोत आणि पटपट सगळं खाली करून घ्या. आणि आम्ही निघालो. काय तुमचं नाव. नाही तुम्ही त्यांना सांगा तुमचे 2 शिष्य आले होते. नाव काही सांगितलं नाही. आणि त्यांच्या पाठीवरती असे रेखा होत्या, वण होते, ओरखडे होते, त्यातनं रक्त येत होतं. आणि ते म्हणले तुमच्या पाठीला काय झाले. म्हणलं आमच्या गुरुजी आम्हाला सजा करतात ना, हे अशी सजा केली आम्हाला, लवकर कामं करत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला या त्यांनी सजा केली, थोडीशी मारले आम्हाला. आणि तिथून निघून गेले. आणि नंतर जयदेव गोस्वामी त्या ठिकाणी आले आणि घरात सामान सगळं पाहिलं. पत्नीला विचारलं अगं कोण आलो होतं आपल्या घरी सगळं सामान द्यायला. तेवढा 2 मुलं आली होती, एक पांढरा होता आणि एक थोडासा काळा होता, घनश्याम. आणि त्यांनी हे सगळं धान्य देऊन सांगितलं आमच्या गुरुजींनी पाठवले मला आणि घरी देऊन टाक. म्हणे काळा आणि पांढरा कृष्ण बलराम आले होते का. म्हणे मला माहित नाही ते कृष्ण बलराम आहेत का. अगं वेडी, म्हणे कृष्ण बलराम घरामध्ये येऊन गेले आणि तुला हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. बघ माझा किती विश्वास आहे भगवंतावरती. योगक्षेम वहामी अहम. तर ती म्हणाली हो तुम्ही म्हणला होता योगक्षेम वहामी करतात. हो की खरंच त्यांनी सगळं दिलेलं आहे, कृष्ण बलरामच आले होते. म्हणजे तू त्यांना काही खाऊ पिऊ घातलंच की नाही, दूध काही पाणी काही विचारलंच का. नाही ते खूप गडबडीत होते आणि त्यांच्या पाठीवरती असे ओरखडे होते, त्यातनं रक्त येत होतं. ते म्हणाले की रक्त का, कसं काय रक्त आलं. म्हणे त्याने सांगितले की आमच्या गुरुजींनी मला शिक्षा केलेली
आम्ही ठीक काम करत नाहीये, काम चुकारपणा केलं की आम्हाला शिक्षा मिळते. म्हणजे तुम्ही काय त्यांना मारलं का? म्हणे अहो नाही. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं, बसले चिंतन करत, आणि चिंतन करता करता त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पत्नीने त्या ज्या श्लोकाचा शब्द होता योगक्षम वहाम्यहम, त्या शब्दावर तिने रेषा मारलेल्या, कटछट केली तिथे. आणि भगवान श्रीकृष्ण पाठीवरती ते ओरखडे निर्माण झाले. आणि ते म्हणाले की अगं तुला काही समजतं की नाही, तू काय केलंस? म्हणे काय केलं? म्हणे हे शब्द खोडून टाकलास. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या पाठीवरती वेदना झालेल्या आहेत, आणि हे सगळं परिणाम तुझ्या कर्माचा आहे बघ. तरी पण त्यांनी आपल्या घरी आणून दिलंय सगळं साहित्य. म्हणाले मी माझ्या हातनं फार मोठं पाप केलेलं आहे, माझी बुद्धी नाहीये, मला समजत नाही काय करू आता. म्हणे भगवान श्रीकृष्णाने तुला दर्शन दिलं, सगळं सामान पोचवलं. भक्ती कोणी केली? जयदेव गोस्वामींनी. दर्शन कोणाला मिळालं? त्यांच्या पत्नीला. भक्ती कोणी केली? तुकाराम महाराजांनी. दर्शन कोणाला मिळालं? त्यांच्या पत्नीला. तर भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या घरामध्ये भगवंतांच्या प्रती आदर आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि सेवाभाव आहे, त्या घराचे ते स्वतः पिता होतात, माता होतात. म्हणून तुकाराम महाराज एका श्लोकात म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडलं तेव्हा मायबापा. आणि राजा देशील चौधरी, आणि का सोयरी भली भली, एक चक्रपाणी वाचूया. एक चक्रपाणी श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या वाचून तुला कोणी वाचणार नाही. तुझा मित्र जरी असेल कोणी, इथला पंतप्रधान राजा किंवा इथला कोणी डॉक्टर तुझा मित्र आहे, तो पण वाचू शकणार नाही. पण तुझा मित्र जर श्रीकृष्ण असेल ना, तर डॉक्टरने नाही वाचलं तर तो वाचेल, तो 100% वाचेल. तर अशी श्रद्धा पाहिजे की आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करण्याची तीव्र इच्छा पाहिजे, त्यांच्या भक्तांची सेवा करण्याची. शिलप्रमाणे जगात एकच कमी, भगवान श्रीकृष्णावरती लोकांचं प्रेम नाही आहे. सगळ्यांचं प्रेम आपल्या शरीरावरतीच आहे आणि शरीर संबंधित गोष्टींवरती. पण कोणाला वाटत नाही की शरीर ज्या परमात्म्याने दिलेलं आहे त्याला पण प्रेम केलं पाहिजे ना. तो काहीतरी अपेक्षा करत असेल माझी, त्याची काहीतरी सेवा, डाळ भात आमटी भाजी काही त्यांना वाढलं पाहिजे रोज. ते घरात आहेत, वास करतायत, पण आपण त्यांना घरातनं बाहेर काढून टाकलेले. आणि म्हणून जेव्हा घरामध्ये रावण येतो त्यावेळेस राम निघून गेला असल्यामुळे शांती लाभत नाही. रावणाची मेंटॅलिटी काय? मी या घराचा मालक आहे, लंकेचा मालक आहे ना, सगळं सोनं नाणं माझं आहे, आणि हे जे दासदासी सगळ्या राण्या आहेत त्या माझ्याच भोगासाठी आहेत. तसं सीता माता जी आहे ती सीता माता आमची भक्ती आहे, पण ती रावणाने चोरून नेलेली आहे ना. प्रभा सांगतात की रावण रूपी जे हे मन आहे, त्या मनाने ह्या सीतेचा भोग घेण्यास सुरुवात केलेली, आणि रामाशी जो संबंध होता तो रामाशी संबंध तोडून टाकलाय मनाने. आम्हाला सगळ्यांना राम पाहिजे. रामामध्ये काय? राम या शब्दाचा अर्थ काय? राम या शब्दाचा अर्थ आहे की आनंदाचे भांडार. राम या शब्दाचा अर्थ आहे की सर्व आकर्षक. राम या शब्दाचे भरपूर अर्थ आहेत, पण त्यातला एक मेन जो अर्थ आहे की भगवान हे सगळ्यांचे हितचिंतक आहेत, आनंदाचे स्रोत आहेत. जिथं मन रमतं ना तो राम आहे, जिथे मन रमत नाही तिथे सगळं काम आहे, हे ना. भोगामध्ये मनुष्य पारतंत्र्यात आहे आणि त्यागामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे. त्याच्याकडे भोग भावना आहे तो नेहमी दुःखीच असतो, माझ्याकडे त्यागाची भावना आहे, सगळं ईश्वराचे, माझं काहीच नाही, तो सगळ्यात सुखी असतो. आपल्याला चॉईस करायची की मला भोगी जीवन जगायचं रावणासारखं, की मला हनुमंतासारखं, शिवजींसारखं, पार्वतीसारखं जीवन जगायचं, गणेशजींसारखं. कोणासारखं जीवन जगायचं? तर आपण जर कृष्ण भावनाभावी जीवन जगलो, भगवंतांना सेंटर ठेवून, तर आपल्या जीवनामध्ये ती शांती, ते प्रेम, तो आनंद जे आपण शोधतोय इतर गोष्टीमध्ये, तर ते आपल्याला इथे घर बसल्या प्राप्त होऊ शकतं. पण जर आपण हे सगळं सोडून सुख शोधतोय इतर गोष्टींमध्ये, तर आपण रावणासारखं नेहमी विचलित असणार, दुःखी असणार, कष्टी असणार आणि इतरांवरती तो राग काढणार, आहे की नाही? ऑफिसमधला राग सुद्धा लोक घरी काढतात आजकाल नाही का? ऑफिसमधलं ऑफिस सोडून द्यायला पाहिजे ना जे काय झालं, पण घरी आलं की ते कशाला इथे काढायचं? पण ते समजत नाही की हे घर आहे ते ऑफिस आहे. घराला पण ऑफिस करून टाकतात ते, हे की नाही? ती चेतना जी आहे ना, चेतनावरती आपला विकास आहे. आपली चेतना भगवत भावनेत असेल तर घर आपल्याला मंदिर वाटेल.
घरामधील माणसं सगळी भक्त वाटतील, त्या भक्तांची मी सेवा करतोय असं मला वाटेल. पण जेव्हा आपल्याला घर ऑफिस वाटतं ना, म्हणजे ऑफिसमध्ये रिलेशन काय असतात की कामापुरते रिलेशन, तसे घरामध्ये रिलेशन कामापुरते असायला पाहिजेत का? नाही. घरामध्ये रिलेशन हे प्रेमाचे, नेहमी सेवा भावनेचे, नेहमी कल्याणाची भावना ठेवण्याचे रिलेशन पाहिजेत. ऑफिसमध्ये तुम्ही कोणाचं कल्याण करणे जात नाही, स्वतःचं कल्याण करणे जात आहे. पण घरामध्ये पण माझ्या स्वार्थासाठी मी घरात राहतोय, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, मी कोणाची सेवा करणार नाही. तर ही भावना जर असेल, काही काही मुलांना आम्ही विचारतो, अरे घरामध्ये तू आज काय सेवा केली? काय सेवा केली? काय नाही केली सेवा. म्हणे काय हॉटेल आहे का? काहीच सेवा केली नाही. हॉटेलमध्ये पैसे दिले की सगळे सेवा करणारे लोक मिळतात ना. पण घराला हॉटेल करून टाकलं की आई वडिलांनी प्लेट आणून द्यावी, प्लेट पण धुवून टाकावी, आणि माझा बिछाना पण साफ करावा, बिछाना पण घडी करून, माझे बूट सॉक्स धुवायला पाहिजेत, आणि माझे कपडे हातात दिले पाहिजेत, माझं दप्तर भरून दिलं पाहिजे. हे सगळं अशी सवय लावली मुलांना, तर मुलं त्या घराला एक लॉज करून टाकतील आणि आईवडिलांना आपले सेवक करून टाकतील. मग ती कुठे संस्कृती, कुठे सदाचार आहे? तर त्या मुलांना गुरुकुलचं शिक्षण यासाठी होतं की त्या मुलांनी लहानपणापासून सेल्फलेस सर्व्हिस शिकली पाहिजे. स्वतःचे कपडे धुवायचे, पाणी त्यावेळेस पाणी विहिरीवर आणायला लागायचं, पण आता पाणी बटन दाबलं की मिळतं, ती गोष्ट वेगळी. पण त्यांना कमीत कमी स्वतःचे कपडे तरी धुवायला शिकलं पाहिजे, स्वतःची प्लेट साफ करायला शिकलं पाहिजे, खाल्लेली प्लेट आहे ती धुतली पाहिजे, सॉस धुतले पाहिजेत 8वी-9वीच्या मुलांनी. पण सगळं जण आईवडिलांनी करावं आणि मी फक्त पुस्तकी किडा होऊन जावा, तर तो मुलगा काही जीवनामध्ये प्राप्त करू शकत नाही. जीवनामध्ये मोठमोठी संकट आली ना, तो विचलित होणार, त्याच्याकडे धैर्य नसणार, त्याच्याकडे करेज नसणार, शौर्य नसणार. तर आजच्या मुलांकडे ही सगळ्या गोष्टी कमकुवतपणा आहे मनामध्ये, मनाची शांती नाही. तर 2-3 गोष्टी अजून मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. 1 मिनिट. तर 3 प्रिन्सिपल मी सांगून या ठिकाणी थांबतो. जीवनाचे 3 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. आधुनिक जीवनामध्ये मनुष्य म्हणतो की क्वांटिटी ऑफ लाईफ, जीवनामध्ये संख्या मोजतो, जमीन किती आहे, फ्लॅट किती मोठा आहे, किंवा प्रॉपर्टी किती आहे याच्याकडे, असं बघून लोक आपली मुलगी देतात ना, की आपला मुलगा तसं बघून लग्न करतो. पण आधुनिक जगतामध्ये की आपण क्वांटिटी ऑफ लाईफ न बघता क्वालिटी ऑफ लाईफ बघतो. तर मुलाचं चरित्र काय आहे, त्याचा संघ कुणाशी, त्याचं वर्तणूक कशीचं, बिहेवियर काय. म्हणले जसा संघ तसा रंग, की त्याला चांगल्या लोकांसंग असेल, सज्जन लोकांमध्ये, त्याला विचारायची गरज आहे तू स्मोकिंग करतो का, तू ड्रिंकिंग करतो का, तू मांस मच्छी खातो का, तो आणि वायात कामं करतो का, डुप्लिकेट कामं करतो का, ते विचारायची गरज नाही. ज्या संघात त्या संघाचे गुण त्याला अवश्य मिळणार. जसं लोखंड आहे, लोखंड अग्नी संपर्कात आलो की अग्नीचे गुण प्राप्त करतो ना, त्याला सांगावं लागतं का अग्नीचे गुण प्राप्त कर, तुझं कर्तव्य नाही. तसं हा भक्त साधू संघामध्ये आला, सज्जन लोक संघामध्ये, तर त्याच्यामध्ये दैवी गुणच येणार, आसुरी गुण येणार नाही. तर क्वालिटी ऑफ लाईफ म्हटलेलं आहे. असं म्हटलंय की वी कॅन नॉट हॅव अ परफेक्ट लाईफ बट वी डेफिनेटली हॅव अ हॅपी लाईफ. आपल्या सगळ्यांना हॅपी लाईफ पाहिजे ना. परिपूर्ण जीवन असेल नसेल, जीवनामध्ये कुठल्या तरी गोष्टीची कमतरता असणार, आहे की नाही. पण आपल्याला जर हॅपी लाईफ मिळालं तर आपण सगळ्यात आनंदी भाग्यवान वाटतं स्वतःला, की अरे काय जीवन एकदम ना निश्चिंत होतं, जीवनामध्ये काही कमी नव्हतं. तर आपल्याला चॉईस आहे की आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे की आपल्याला हे बाह्यकारी जीवन जगायचं आहे, भौतिक सुविधांच्या आधारावरती असलेलं बाह्यकारी सुखी जीवन. आणि म्हटलंय की 2 गोष्टी शिकल्या पाहिजे. आपल्या जीवनामध्ये 4 व्हील आहेत. गाडीला जसे 4 व्हील असतात ना, तसं आपल्या जीवनाची तुलना केली का कारशी. कारला हेडलाईट आहेत ना, आपल्याला पण हेडलाईट आहे. कारला हॉर्न आहे, आपल्याला पण हॉर्न आहे. कारला पेट्रोल टँक आहे, आपल्याला पण पेट्रोल टँक आहे. कारला 4 व्हील आहेत, आपल्याला पण 4 व्हील आहेत, पण ते 2 व्हील वरचे तर 2 व्हील खालचे आहेत, है ना. 4चं खाली केलं तरच 4 दिसतील, नाही तसं नाही तर. आणि
कारला ड्रायव्हर आहे, आपल्याला पण आत्मा ड्रायव्हर आहे, आत्मारूपी आहे की नाही. तर असं म्हटलंय की पहिलं जे व्हील आहे ना आपल्या जीवनाचं, ते पर्सनल लाईफ आहे, स्वतःचं वैयक्तिक जीवन कसं घडवायचं ते. दुसरं जे व्हील आहे ते आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. प्रोफेशनल लाईफ सगळ्याला समजेल, आपलं व्यावसायिक जीवन. तिसरं जे आपलं कारचं व्हील आहे किंवा शरीराचं व्हील आहे, त्याला म्हटलं आपलं फॅमिली लाईफ, आपलं कौटुंबिक जीवन. आणि चौथं जे व्हील आहे आपल्या शरीराचं किंवा आपल्या कारचं, तर ते आहे आपला सामाजिक जीवन, ज्या समाजात आपण राहतो त्यांच्यामध्ये आपल्याला असलं ऋण. तर आपण 4 व्हीलपैकी एखादं व्हील जरी इनबॅलन्स असेल, त्यांना प्रोफेशनल लाईफ गडबडलेलं आहे, नोकरी धंदा काही चालत नाही, तरी बाकीचे 3 सुरळीत चालतील का? नाही चालेल. जर माझं शरीरच खराब होत चाललेलं आहे, मी आजाराने त्रस्त आहे, तर माझं प्रोफेशनल लाईफ, माझं फॅमिली लाईफ, माझं सोशल लाईफ ठीक चालेल का? नाही चालणार. म्हणजे माझं सोशल लाईफ एकदम खराब आहे ना, कोणाशी माझं पटतच नाही, फॅमिलीशी पटत नाही, नातेवाईकाशी पटत नाही, मुलांशी पटत नाही, पण पैसा भरपूर आहे, जॉब चांगला आहे, शरीर पण चांगलं आहे, पत्नी मुलं बाळ चांगले, पण माझं चरित्र चांगलं नाही, तरी समस्या होईल ना जीवनामध्ये. म्हणजे 4ही व्हीलची अलाइनमेंट परफेक्ट पाहिजे, तर आपलं जीवन कसं आहे की आनंद चालू शकेल, हो की नाही. कुठलाही व्हील चालणार नाही की प्रोफेशनल लाईफ गडबडलेलं आहे, नाही तर फॅमिली लाईफ गडबडलेलं आहे तरी मी सुखी राहू शकेल, असं होईल का? नाही होणार. सगळे व्हील परफेक्ट अलाइनमेंटचं, कारचं पण 4 व्हीलचे अलाइनमेंट असेल तर कार एका वेगाने आणि एका दिशेने व्यवस्थित जाऊ शकेल. पण त्या व्हीलमध्ये अलाइनमेंट असेल तर काय होईल, ते वेग पण पकडणार नाही आणि इनबॅलन्स कार काय होईल, रस्त्याच्या खाली निघून जाईल. तर असं म्हटलेलं आहे आपल्या जीवनामध्ये तिरस्कृता जी आहे, तर हे जेव्हा व्हील्स इनबॅलन्स होतात त्यात आपल्या जीवनामध्ये तिरस्कृता येते. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे इरिटेबिलिटी इज अ सिम्पटम ऑफ अन आउट ऑफ बॅलन्स. इरिटेबिलिटी अँड स्टॅबिलिटी इन आवर कॉन्शियसनेस इज अ सिम्पटम ऑफ द लाईफ ऑफ बॅलन्स. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता. स्थिरता जी आहे ते आपल्या जीवनामध्ये बॅलन्स जीवन असल्यामुळे स्थिरता दर्शवते. तर ते म्हणतात लिव्ह युअर लाईफ ऑन अ रॉक सॉलिड फाउंडेशन ऑफ द डीप स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. की तुमचं जीवन एका अशा दगडाचं जे फाउंडेशन असतं ना, सॉलिड रॉक फाउंडेशन, तर त्या फाउंडेशनच्या आधारावरती तुमचं जीवनाची बिल्डिंग बनवा. आणि ते रॉक फाउंडेशन म्हणजे काय? स्पिरिच्युअल लाईफ आहे, आध्यात्मिक जीवन आहे. ज्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करता, त्यास किती जरी हे मोठमोठे स्ट्रॉंग जीवनात आले तर तुम्ही विचलित होणार नाही, कारण तुम्हाला भगवंतांच्या कडनं काहीतरी आतमधून संदेश मिळतोय, त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचंय विचलित न होता. तर भगवान तुमचं जीवन चालवत आहेत त्यावेळेस. असं म्हणतात जे आपण माईक दुनियामध्ये एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या ठिकाणी असतो, त्यास आपल्याला त्या पार्टीमध्ये जे लोक आहेत त्यांचा संघ प्राप्त करून जे काही मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज मिळत नसतील. व्हॅल्यू समजते ना, की मूल्य, जीवनाची मूल्य, त्या जीवनातली मूल्य मिळत असतील, पण जीवनाच्या मूल्याचा ऱ्हास होत असेल तर ती पार्टी, ते वातावरण आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन करू शकत नाही. तर ते म्हणतात आपल्या जीवनामध्ये आवर लाईफ शुड बी हॅव व्हॅल्यूज अँड सायमल्टेनियसली कलरफुल. नुसतंच कलरफुल लाईफ आहे, यांना पार्टी होती, खाणं पिणं होतंय, ड्रेस चांगले चकचकीत घालतोय, गाडी पण चांगली चालवतोय, पण जीवनामध्ये काही व्हॅल्यूज नाही आहेत. तर व्हॅल्यूज सोबत लाईफ कलरफुल पण झालं पाहिजे, दोन्ही पण व्हायचे. नुसतंच कलरफुल आहे पण व्हॅल्यूज नाही आहेत, तर दोन्ही जीवन जगता आलं पाहिजे. तर स्पिरिच्युअल लाईफ कसं आहे, इट इज कलरफुल अँड इट इज व्हॅल्यूज. ते म्हणतात की पीपल विल फॉरगेट व्हॉट यू सेड. लोक विसरून जातील तुम्ही काय खाऊ घातलं, काय बोलला, काय केला, पण ते नेहमी लक्षात ठेवतील की तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे वागणूक दिली त्यांना. तुम्ही घरी आल्यानंतर किंवा ते तुमच्या घरी गेल्यानंतर तुम्ही त्याशी कसं आदान प्रदान केलं लक्षात ठेवतील. काय खाऊ घातलं लक्षात ठेवणार नाही, काय माझं स्वागत केलं नाही केलं, पण तुमच्याशी कसं बोलले, कसे वागले ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. तर म्हणतात व्हॅल्यूज. पीपल हू आर लाईक माइंडेड कम टुगेदर टू हॅव अ राईट कॉज ऑफ देअर लाईव्स. तर
ज्यांची मनाची संगती जुळतीये असे लोक एकत्र आले तर नेहमी ते इतरांच्या कल्याणाची इच्छा करणार, नाही का? तर नंबर 1 प्रिन्सिपल सांगतात ते की सेल्फलेस फ्रेंडशिप. आपण कोणाशी काही व्यवहार करताना काही अपेक्षा न करता केवळ मैत्री म्हणून केली पाहिजे. दुसरं सांगतात प्रिन्सिपल ऑफ ग्रॅटिट्यूड, की कृतज्ञता. प्रत्येक जीवनामध्ये कृतज्ञता पाहिजे, की मला कोणी काहीतरी दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी नेहमी त्याचं चांगलं चिंतलं पाहिजे, त्याचं हित केलं पाहिजे. असं म्हटलेलं आहे की आनंदी लोक हे तुम्हाला धन्यवाद देतील असं नाही आहे, पण जे आनंदी लोक नाही आहेत पण जे आतमधून कृतज्ञ लोक आहेत ते तुम्हाला धन्यवाद निश्चितपणे देतील. जे कृतज्ञ लोक आहेत ते धन्यवाद देतील तुम्हाला, पण जे आतून कृतज्ञ नाही आहेत ते धन्यवाद देतीलच का नाही ते सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, इट्स नॉट हॅपी पीपल हू आर ग्रेटफुल. आनंदी लोक कृतज्ञ असतील असं नाही आहे, पण ग्रेटफुल पीपल हे नेहमी आनंदी असतील हे तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे ना? कृतज्ञ लोक आनंदी असतील, पण आनंदी लोक हे कृतज्ञ असतील असं आपण सांगू शकत नाही. पण आपण आनंदी राहायचं असेल तर आपल्याला ग्रेटफुल राहायला पाहिजे, पहिला प्रिन्सिपल. त्याच्यानंतर कृतज्ञ राहण्यासाठी काय पहिलं पाऊल आहे म्हणजे ऑनेस्टी, की आपण जर प्रामाणिक असो आपल्या डिलिंगमध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, तर आपण कृतज्ञ राहू शकतो. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात ग्रॅटिट्यूड मीन्स ऑनेस्टी बिहाइंड अस अँड बिहाइंड देम इज गॉड. आपल्या पलीकडे आणि भगवंतांच्या पलीकडे ज्या भगवंतांना सगळ्यात चांगला गुण आवडतो तो म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मीन्स गुड मेमरी टू रिमेंबर. फॉरगेटफुलनेस इज द पार्ट ऑफ लाईफ टुडे. चांगलं जे मला कोणी केलेलं ते लोक विसरून जातात, पण जे थोडं काही चुकलं कोणा असं की त्याच्यावरती उजळणी काढतात, असं की असं केलं तसं केलं तसं केलं तसं केलं, चांगलं लक्षात राहत नाही कोणाचं. मेमरी मीन्स टू अबाउट पीपल डज. एका ख्रिश्चन स्कूलमध्ये प्रार्थनेमध्ये ते म्हणतात काउंट द मॅनी ब्लेसिंग्स अँड नेम देम वन बाय वन. इट शॅल सरप्राईज यू व्हॉट द लॉर्ड हॅज डन. तुमच्या जीवनामध्ये काय काय तुम्हाला आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत ते तुम्ही लिहून काढा, काय काय चांगलं झालेलं आहे. मग तुम्ही जे तुमच्या जीवनात थोडंसं इकडे तिकडे ते विसरून जाल, ते चिंतन तुम्हाला होणारच नाही, कारण तुमची लिस्ट तेवढी मोठी असेल की मला काय काय चांगलं दिलेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर म्हणतात की ग्रॅटिट्यूड मीन्स रेसिप्रिकेशन. हार्डर टू मीन थँक्यू अँड हार्डर टू लाईव्ह इट थँक्यू. की नुसतं म्हणणं, तोंडातून म्हणणं की थँक्यू आहे की नाही, पण कृतीतनं म्हणणं थँक्यू हे किती स्पष्टता याच्यामध्ये, किती छान आहे. कोणाची सेवा करताना आपण त्याला ग्लासभर पाणी नेऊन दिलं तर ते थँक्यू कृतीतनं दिसतं, पण म्हणलं की थँक्यू म्हणलं प्रोजेक्ट आला खूप छान झालं, पण पाणीच दिलं नाही प्यायला तर थँक्यू म्हणण्याचा काय लाभ आहे की नाही. तर आजचं जे आधुनिक जीवनशैली हे कृतीतनं नाही आहे, पण ही केवळ लिप सर्व्हिस आहे, हे लोकांची लिप सर्व्हिस आहे. लिव्हिंग अ थँकफुल वे ऑफ लाईफ इज अ ग्रॅटिट्यूड. तर गिव्हिंग इन गिव्हिंग आउट हे झालं पाहिजे. जेव्हा आपण काही घेतो तेव्हा आपण दिलं पण पाहिजे, हे प्रिन्सिपल शिकवतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे वी शुड नॉट जस्ट इन्क्रीज आवर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बट इन्क्रीज आवर स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग. लाईफ इज ऑल अबाउट ब्रीथिंग इट लाईक स्मूथ रिदम ऑफ ब्रीथिंग. जर नुसतं श्वासोश्वास फास्ट घेत असेल त्याला काही अर्थ आहे का? पण तो जर श्वासोश्वास एका रिदम असे असेल, खूप श्वासोश्वास घेत असेल त्याचं लक्षण आहे की हा मन विचलित असला व्यक्ती आहे, त्याला क्रोधामुळे असा श्वास येतोय, एनव्ही आहे, काही त्याच्या जीवनात असं उथळपुळ झाल्यानंतर श्वासाचा वेग वाढलेला आहे. पण त्याचा श्वास नियंत्रित आहे ना, तो समजायचं की पीसफुल व्यक्ती आहे. मेडिटेशनमध्ये पहिली क्रिया जी करतात प्राणायाम करताना तुमच्या श्वासाचा वेग नियंत्रित करायला शिकवतात, की तुम्ही इनहेल एक्झेल करता. त्यावेळेस तुमचं माइंड तुम्हाला सांगतं की खूप उद्विग्न आहे आणि हळूहळू ते काम डाऊन होतं. जेव्हा आपण श्वास नियंत्रित करायला लागतो, श्वासाचा वेग नियंत्रित होतो त्यावेळेस, तर मेडिटेशन आहे. तर हे जे जीवन आहे ते सुद्धा एक याच प्रकारे मेडिटेटिव्ह आहे, की आपल्याला जीवनामध्ये जर खरोखर सुख आहे, शांती पाहिजे असेल तर 3 प्रिन्सिपल जे सांगितले, ग्रॅटिट्यूड आहे ना, आपण सगळ्यांशी कृतज्ञ असलं पाहिजे. दुसरं ऑनेस्ट असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे.
आणि जे काही मिळाले ते भगवंतांना पण धन्यवाद दिला पाहिजे. नुसतंच लिप सर्व्हिस नाही, पण आपल्या कृतीतनं भगवंताची सेवा झाली पाहिजे. या ठिकाणी मी थांबवतो. कोणाला काही प्रश्न असेल, टीका असेल तर सांगू शकता.